श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर मी तुम्हाला सांगितले की देव तुमच्या घरी दररोज येतो, पण तुम्ही त्याला ओळखत नाही. जर मी असे म्हणेन की देवाची उपस्थिती काही चमत्कार, काही दैवी प्रकाश किंवा काही अलौकिक आवाज म्हणून दिसत नाही, तर काही चिन्हे म्हणून आपण सहसा गृहीत धरतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. परमहंस योगानंद म्हणत असत की देव त्यांच्या भक्तांपासून कधीही दूर नसतो. ते नेहमीच आपल्या आसपास असतात. आमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या जातात. प्रत्येक अश्रूचा अनुभव घ्या आणि योग्य वेळी आम्हाला संकेत देखील द्या. पण समस्या अशी आहे की आपण चिन्हे ओळखत नाही. आपण एका चमत्काराची वाट पाहत आहोत. तर देव त्याची उपस्थिती अतिशय सूक्ष्म रीतीने जाणवतो. आज तुम्ही ऐकणार असलेल्या काही गोष्टी तुमच्या घरातही घडू शकतात. कदाचित तुम्हाला देखील ही चिन्हे बऱ्याच काळापासून दिसत असतील. परंतु हा देवाच्या कृपेचा संदेश आहे, हे तुम्हाला कधीच समजले नाही. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. कारण आज तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित एखादे उत्तर मिळू शकेल, जे तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होता. मानवी स्वभाव खूप विचित्र आहे. जेव्हा जीवनात सर्व काही ठीक होते, तेव्हा तो देवाला विसरतो. पण अडचणी येताच तो देवाला हाक मारू लागतो. मग तो विचार करतो की देव त्याचे का ऐकत नाही? माझ्या प्रार्थनांचे उत्तर का दिले जात नाही? असे तो विचारतो. पण परमहंस योगानंदजी म्हणत असत की देव नेहमीच उत्तर देतो. प्रामाणिक प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले जाते असे कधीही होत नाही. फरक फक्त एवढाच आहे की देवाचे उत्तर नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते. कधीकधी याचे उत्तर परिस्थितीच्या स्वरूपात येते, कधीकधी लोकांच्या स्वरूपात आणि कधीकधी चिन्हांच्या स्वरूपात, जे आपल्या घरात आणि जीवनात हळूहळू दिसून येते. जेव्हा एखाद्या घरात देवाची कृपा वाढू लागते, तेव्हा सर्वात आधी त्या घराचे वातावरण बदलू लागते. हा बदल इतका सूक्ष्म आहे की प्रत्येकाला तो लगेच जाणवू शकत नाही. पण जी व्यक्ती संवेदनशील आहे, ज्याला स्वतःच्या आत कसे पाहायचे हे माहीत आहे, तो हा बदल ओळखतो. योगानंद म्हणत असत की देवाच्या उपस्थितीमुळे आवाज होत नाही, ती शांतपणे येते. जसे पहाटेचे पहिले किरण अंधार दूर करते. हळूहळू घराचे वातावरण बदलते. लोकांची मते बदलू लागतात आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय जीवनात एक नवीन ऊर्जा जाणवू लागते. बऱ्याच लोकांनी अनुभवलं आहे की काही काळापूर्वी पर्यंत त्यांच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य संतप्त झाले. माझे मन अस्वस्थ झाले होते. पण नंतर अचानक सर्व काही बदलले. जे लोक प्रत्येक गोष्टींवर रागावत असत, तेच आता शांत राहू लागले. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. एखादा मोठा चमत्कार झाला होता असे नाही. बाहेरची परिस्थिती जवळपास सारखी होती, पण आत काहीतरी बदलले होते. हा बदल अनेकदा घरात प्रवेश करत असलेल्या दैवी ऊर्जेचे लक्षण मानला जातो. जिथे प्रेम आहे, तिथे देवाला सर्वात जास्त सुख वाटते, हे परमहंस योगानंद समजावून सांगत असत. जिथे द्वेष कमी होण्यास सुरुवात होते, तिथे क्षमाशीलता वाढू लागते. जिथे लोक एकमेकांचे दुःख समजून घेऊ लागतात, तिथे देवाची उपस्थिती आपोआप वाढते. त्यामुळे जर तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या घरात पूर्वीपेक्षा जास्त शांतता आहे, तर एक गोष्ट साधी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे देवाच्या कृपेचे पहिले लक्षण असण्याची शक्यता आहे. जरा विचार करा, किती वेळा असे घडले आहे की तुम्ही एखाद्या समस्येबद्दल खूप चिंतित होता. तुम्हाला वाटते की यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. त्या रात्री झोपेच्या नव्हत्या. मला काळजी वाटत होती आणि भीती वाटत होती. पण अचानक परिस्थिती बदलली. कोणीतरी तुमच्या मदतीसाठी पुढे आले. अशी एक संधी जी तुम्हाला मिळेल असे कधीही वाटले नव्हते. अचानक तुमच्यासमोर एक उपाय प्रकट झाला. नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की जर ती मदत वेळेवर आली नसती, तर तुम्ही मोठ्या संकटात पडला असता. बरेच लोक याला योगायोग म्हणतात. पण योगानंद म्हणत असत
की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योगायोगाने होत नाही. कधीकधी देवाचा अदृश्य हातच आपले रक्षण करत असतो. जेव्हा कोणी प्रामाणिक अंतःकरणाने देवाला हाक मारतो, तेव्हा देव थेट मदतीसाठी येत नाही, तर परिस्थिती आणि लोकांद्वारे त्यांचे कार्य करतो. ते तुम्हाला मदत करण्यासाठी एखाद्याला प्रेरित करतात. ते संधीचे दरवाजे उघडतात. ते बंद मार्गाच्या मध्यभागी एक छोटी खिडकी उघडतात. आशेचा किरण दिसू लागतो. ही कथा आर्थिक संकटातून जात असलेल्या एका माणसाची आहे. पुढच्या महिन्यात खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तिने सर्वत्र प्रयत्न केले, पण उपाय सापडत नव्हता. शेवटी तो देवासमोर बसला आणि त्याने प्रार्थना केली. तो म्हणाला, प्रभू, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. दुसऱ्याच दिवशी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्याने त्याला एक संधी दिली, ज्यामुळे हळूहळू त्याची स्थिती सुधारली. देवाने माझी प्रार्थना ऐकली असे मला वाटले. तो माणूस नंतर म्हणाला, योगानंद म्हणत असत की जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच मदत करतो. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. देवाची मदत नेहमीच आपल्या इच्छेनुसार येत नाही. कधीकधी आपल्याला एक मार्ग हवा असतो. तो देव आपल्याला दुसरा मार्ग देतो. त्यावेळी आपल्याला वाटते की आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. पण नंतर आम्हाला जाणीव झाली की ते चांगल्यासाठीच होते. तर जर तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा अशी आणि वाढणारी कृतज्ञता असेल, जर तिथे स्वहित कमी होत असेल आणि सहकार्य वाढत असेल, जर भीती कमी आणि श्रद्धा जास्त असेल, तर समजून घ्या की त्या घरात देवाची ऊर्जा सक्रिय आहे. हळूहळू या ऊर्जेचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर दिसू लागतो. मुले अधिकाधिक संवेदनशील होत आहेत. ज्येष्ठांना अधिक आदर वाटतो. कुटुंबातील सदस्य एकमेकांप्रती अधिक जबाबदार बनतात. घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नाही, तर ते असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. प्रेम जिथे राहते ते घर हे जगातील सर्वात पवित्र मंदिर आहे, असे परमहंस योगानंद यांनी म्हटले होते. कारण जिथे प्रेम आहे तिथे देव आहे. जर एखादी व्यक्ती दररोज मंदिरात जाते, परंतु त्याच्या घरात राग आणि कटुता पसरवते, तर त्याची पूजा अपूर्ण राहते. दुसरीकडे जर एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाची सेवा करत असेल, लोकांना मदत करत असेल आणि आपले जीवन प्रेमाने जगत असेल, तर त्याचे संपूर्ण आयुष्य उपासनेचे बनते. म्हणूनच देवाच्या उपस्थितीचे एक मोठे लक्षण हे देखील आहे की एखाद्याला सेवेचे महत्त्व समजवण्यास सुरुवात होते. इतरांना मदत करणे हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर एक आध्यात्मिक साधना देखील आहे, हे त्याच्या लक्षात येऊ लागते. जेव्हा तो दुःखी व्यक्तीला सांत्वन देतो, गरजू व्यक्तीला मदत करतो किंवा निराश झालेल्या एखाद्याला आशा देतो, तेव्हा त्याला आतून एक विशेष आनंद जाणवतो. ही गोष्ट खूप वेगळी आहे. हे काहीतरी खरेदी करण्यासारखे नाही. तो खोल आहे. योगानंद म्हणत असत की हा आनंद प्राप्त होतो कारण त्या क्षणी मनुष्य देवाच्या स्वभावाच्या जवळ येतो. देव दाता आहे, म्हणून जेव्हा आपण देण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ येतो. कालांतराने एखाद्या व्यक्तीला असेही वाटू लागते की त्याच्या आयुष्यातील घटना मोठ्या योजनेचा भाग आहे. पूर्वी ते प्रत्येक अडचणीला शाप मानत असत. आता तो त्यांच्याकडे शिकण्याप्रमाणे पाहू लागतो. त्याला हे समजण्यास सुरुवात होते की ज्या अनुभवांनी त्याला सर्वात जास्त दुखावले, तेच अनुभव आहेत ज्यांनी त्याला सर्वात बलवान बनवले. देव कधीही त्याच्या मुलांना विनाकारण दुखावत नाही, असे योगानंद म्हणत असत. प्रत्येक आव्हानामागे एक धडा असतो. प्रत्येक अडचण ही आत्म्याला अधिक परिपक्व करण्याची संधी असते. जेव्हा ही समज विकसित होते, तेव्हा व्यक्तीची भीती कमी होऊ लागते. त्याला पूर्वीसारखी भविष्याची चिंता नसते. त्याला माहीत आहे की परिस्थिती काहीही असो, देव त्यांच्या बरोबर आहे. हा विश्वास त्याला एक अतरंगी शक्ती देतो,
जी कोणतीही बाह्य परिस्थिती हिरावून घेऊ शकत नाही. आणि कदाचित देवाच्या घरी येण्याचे हे सर्वात सखोल लक्षण आहे. जेव्हा घरात राहणारे लोक आपण एकटे नाही असा विश्वास जागृत करतात, तेव्हाच त्यांना कळू लागते की एक अदृश्य शक्ती नेहमीच त्यांचे रक्षण करत असते. जेव्हा ते अडचणींच्या काळातही आशा बाळगतात, जेव्हा ते निराशेच्या काळातही प्रकाश पाहतात, तेव्हा त्यांना हे लक्षात आले पाहिजे की देव त्या घरात केवळ अतिथी नाही, तर तो त्याचा कायमचा सदस्य बनला आहे. कारण देवाचे येणे ही एका दिवसाची घटना नाही, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ते हळूहळू आपल्या मनात प्रवेश करतात, मग आपल्या शब्दात, आपल्या वर्तनात आणि शेवटी आपल्या संपूर्ण जीवनात. आणि जेव्हा ते घडते, तेव्हा घराच्या भिंती तिथेच राहतात, तिथे लोक राहतात, परिस्थिती जवळपास सारखीच आहे. तथापि सर्व काही बदलते, कारण ते आता फक्त माणसांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तिथेही देवाची उपस्थिती जाणवते. आणि यालाच परमहंस योगानंद खऱ्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात म्हणतात. जिथे एखाद्या व्यक्तीला दररोज प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीत देवाची चिन्हे दिसू लागतात. जिथे त्याला कळते की देव दूर नाही, तर त्याच्या आयुष्यात प्रत्येक तालात उपस्थित आहे. आतापर्यंत तुम्ही अशा चिन्हांबद्दल ऐकले आहे, जे परमहंस योगानंदांच्या शिकवणीनुसार घर आणि कुटुंबावर देवाची कृपा राहते हे दर्शवतात. पण या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग अजून येणे बाकी आहे. कारण चिन्हे जाणून घेणे पुरेसे नाही, त्यांना समजून घेणे आणि त्यांची जाणीव असणे देखील आवश्यक आहे. अनेकदा मनुष्य त्याच्या जीवनात मिळणारे आशीर्वाद नेहमीप्रमाणे घेतो. त्याला वाटते की जे काही चांगले घडत आहे ते केवळ त्याच्या मेहनतीचे फळ आहे, आणि जे काही वाईट घडत आहे तो परिस्थिती आणि नशिबाला दोष देतो. पण आध्यात्मिक दृष्टी आपल्याला एक वेगळे सत्य शिकवते. ती स्पष्ट करते की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे केवळ आपल्या वैयक्तिक शक्तीचेच नव्हे, तर एका उच्च शक्तीचेही योगदान असते. परमहंस योगानंद म्हणत असत की जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात देवाची भूमिका स्वीकारू लागतो, तेव्हा त्याच्या आत खरा बदल सुरू होतो. कारण त्या क्षणी त्याला हे समजू लागते की या विशाल विश्वात तो एकटा नाही. त्यांच्या सर्व प्रार्थना ऐकल्या जात आहेत, त्याचा प्रत्येक संघर्ष पाहिला जात आहे, त्याच्या प्रत्येक अश्रूला महत्त्व आहे, आणि त्याच्या इच्छेच्या प्रत्येक खऱ्या प्रयत्नाला काही ना काही फळ मिळते. अनेक लोक आयुष्यभर देवाला शोध घेतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या, अनेक विधी केले जातात, पण त्यांना अजूनही ते शोधत असलेला अनुभव मिळत नाही. योगानंद म्हणत असत की देव दूर आहे म्हणून असे होत नाही, कारण आपण त्यांना चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत. देवाचा शोध बाहेरून नव्हे तर आतून सुरू होतो. जेव्हा मन शांत असते, जेव्हा हृदय प्रेमाने भरलेले असते, जेव्हा जीवनात कृतज्ञता येते, आणि जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत त्याची उपस्थिती स्वीकारण्यास शिकतो, तेव्हा हळूहळू आपल्याला असे वाटू लागते की तो नेहमीच आपल्यासोबत होता. कदाचित तुम्हाला आठवत असेल की आयुष्यात असे काही क्षण आले असावेत जेव्हा सर्व काही संपताना दिसत होते. तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मन सुन्न झाले, पण कसेबसे तुम्ही त्या अडचणीतून बाहेर आलात. त्यावेळी तुम्ही याला योगायोग, नशीब किंवा एखाद्या व्यक्तीची मदत कुठे आहे असे म्हटले असेल. पण आज थांबा आणि थोडा विचार करा. हा निव्वळ योगायोग असू शकतो का? किती वेळा असे घडले की जेव्हा तुम्ही पूर्णपणे निराश होता, तेव्हाच आशेचा किरण दिसू लागला. किती वेळा असे घडले आहे की तुम्हाला वाटले की आणखीन मदत मिळणार नाही, आणि कोणीतरी मदतीला धावून आलं. किती वेळा असे घडले आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना केली, आणि काही काळानंतर अनपेक्षित स्वरूपात उत्तर तुमच्याकडे आले. योगानंद म्हणत असत की देव अनेकदा आपल्या जीवनात इतक्या शांत आणि सोप्या पद्धतीने वागतो की आपण त्याचे कार्य ओळखू शकत नाही.
आम्ही एका मोठ्या आश्चर्याची वाट पाहत आहोत. तर त्यांचे प्रेम छोट्या छोट्या घटनांच्या स्वरूपात आपल्या आयुष्याला स्पर्श करत राहते. असे म्हटले जाते की जेव्हा देव घरात प्रवेश करतो, तेव्हा तो प्रथम तेथील लोकांची मने बदलतो. कारण घराची खरी ओळख त्यांच्या भिंतीमधून येत नाही, तिथे राहणारे लोक आहेत. जर हृदयात प्रेम असेल तर एक सामान्य घरही मंदिर बनते. जर मनात कटुता असेल तर राजवाडा देखील अशांत होतो. म्हणून जर तुम्हाला खरोखरच तुमच्या घरात देवाची उपस्थिती हवी असेल, तर तुमच्या घरात प्रेम वाढवा, एकमेकांचा आदर करा, छोट्या गोष्टींवर रागावण्याऐवजी क्षमा करायला शिका, कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे प्रेम आहे तिथे देव आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.